मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटांनी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, तर पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं उत्तर. शिवसेनेतल्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीसांसह समोरासमोर. फडणवीसांकडून हस्तांदोलन, तर शिंदे मात्र नजर न देताच गेले निघून. लाडक्या बहिणींना तुर्तास 2100चा हप्ता नाही, महिन्याला 1500च्या हप्त्यासाठी 36,000 कोटींची तरतूद. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची विरोधकांची टीका. चारचाकी वाहनांवर 1% करवाढ, तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% कर लावण्याचा निर्णय. अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. गेल्या 10,000 वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका, तर मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र गेला कर्जबाजारी म्हणत महायुतीच्या घोषवाक्यावरून ठाकरेंचा टोमणा. प्रकरण अंगावर शेकणार दिसल्यावर धनंजय मुंडेंनी कराडला शरण यायला लावल्याचा दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची अंजली दमानी यांची मागणी. मुंडे आणि धसान पाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी. क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. हलाल विरोधात हिंदूंसाठी मल्हार झटका मटण सर्टिफिकेशनची सुरुवात. नितेश राणे यांची आक्रमक आघाडी, तर कोणाकडून मटण घ्यावं हे सुद्धा आता मंत्र्यांनी सांगायचं का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवर संत महंत नाराज. धर्म परंपरा आणि गंगेचा अवमान केल्याचा आरोप. राज ठाकरेंनी माफी मागावी, संत महंतांचा आग्रह. जेजुरी गडावर भाविकांचा